नमस्कार पशुपालक मित्रांनो. आज आपला जो विषय आहे हा पावसाळ्यामध्ये एक करायची सोपी युक्ती की ज्यामुळे आपल्या गोठ्याच्या आसपास वर्षभर गोचीड राहणार नाही. स्वस्त आणि मस्त युक्ती आहे. सर्वजण व्यवस्थित ऐकून घ्या. याच्यासाठी काय लागणार आहे याचं एक बुरशी म्हणून एक बुरशी आहे. मेटारायझियम ॲनासोप्ली म्हणून. ही बुरशी गोचीड गोचीडवर अटॅक करते आणि गोचीड रोग त्याच्यामध्ये निर्माण करून एक 4 ते 5 दिवसामध्ये गोचीड नष्ट करते. ही बुरशी जी आहे ही अतिशय प्रभावी आहे. ही बायोलॉजिकल कंट्रोल आहे. आपण आतापर्यंत गोचीड निर्मूलनासाठी कीटकनाशकं वापरतो. जसं काय आपलं सायपरमेथ्रिन म्हणा किंवा अशा प्रकारची जी कीटकनाशकं आपण वापरतो, ब्युटॉक्स वगैरे, किंवा मग इंजेक्शन वापरतो आयव्हरमेक्टिन वगैरे. ह्या इंजेक्शननी या कीटकनाशकांनी आपल्या जनावरांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. कित्येक वेळेला दुधामध्ये रेसिड्यू येऊ शकतात आणि वारंवार आपल्याला अनुभव आहे की वारंवार वापरल्यानंतर त्याचा प्रभाव पण राहत नाही. तुम्ही किती वेळा द्या, गोचीड काय एवढे कंट्रोल होत नाहीत त्यांनी. आता हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगतो आहे हा बायोलॉजिकल कंट्रोल आहे, ज्याला जैविक कंट्रोल म्हणतो. तर आपल्याला याच्यासाठी काय काय लागतात वस्तू? पहिली, 1 किलो मेटाराझियम ॲनासोप्ली नावाची बुरशीची पावडर. ही पावडर तुम्हाला कुठल्याही जैविक निविष्ठांच्या दुकानामध्ये मिळेल किंवा अगदी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशासारखे जे मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे याच्यावर सुद्धा विकत मिळते. साधारणतः 350-400 रुपये 1 किलोची किंमत आहे. ही बुरशी साधारणतः 1 किलो आपल्याला ती घ्यायची आहे. आणि आपल्याला अजून काय लागणार आहे की एक 200 मिली इमल्सिफायर म्हणजे लिक्विड सोप किंवा शॅम्पू आणि 1.5 किलो सोयाबीन तेल ही आपल्याला लागणारी सामग्री आहे आणि 200 लिटर पाणी. एवढ्या सामग्रीमध्ये आपलं 10 टाक्या फवारणीच्या तयार होतात. आता ह्याची कृती काय आहे? तर पहिल्यांदा एका बादलीमध्ये आपण 1.5 किलो सोयाबीनचं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपलं हे 200 मिली जे लिक्विड सोप आहे किंवा 200 मिली शॅम्पू आहे हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं वेगाने ढवळायचं आहे की हे सगळं एकजीव झालं पाहिजे. तो जो ऑइलचा जो प्रकार आहे तेल, हे सगळं इमल्सिफाय होऊन गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. असं युनिफॉर्म पेस्ट त्याची तयार झाली पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये 1 किलो जी मेटारेझियम बुरशी आपण त्याचं जे बी घेतलेलं आहे 1 किलो, चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं घ्या. कात्यायनी आहे, नंतर बऱ्याचशा कंपन्या आहेत ॲमेझॉनवर. तर ते घेऊन ते सगळं मिक्स करायचं आहे. ते मिक्स केल्यानंतर सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करा आणि 200 लिटर बॅरलमध्ये सुरुवातीला काय करा, 10 लिटरची बकेट घ्या, त्यात मिक्स करा आणि 200 लिटरच्या बॅरलमध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे. त्याच्यात 10 टाक्या करून आपला गोठा संपूर्ण फवारून घ्या. गोठ्याच्या आजूबाजूला साधारणतः 20-25 फुटापर्यंतचा जो भाग आहे तो सगळा फवारून घ्या. आणि हे जरी जनावरांच्या अंगावर उडालं, जरी जनावरांनी चाटलं तरी त्यांना काही त्रास होत नाही. आणि हे एकदा तुम्ही फवारलं की ही जी बुरशी आहे ही तुम्हाला माहिती आहे, बुरशी ही ओलसर भागामध्येच वाढते. सध्या पाऊस भरपूर झालेला आहे, गोठ्याच्या आसपास गोठ्यामध्ये भरपूर ओल आहे. ह्या प्रकारे जर तुम्ही हे फवारले एकदा की तिथे ती जी बुरशीची बीज रोपण थोडक्यात होईल आणि बुरशीची वाढ त्या भागामध्ये, ओलसर भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होईल. एकदा या बुरशीची वाढ चालू झाली की ती पुढच्या पावसाळ्याच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये 1चे 2, 2चे 4, 4चे 8 अशा पद्धतीने प्रचंड वेगाने बुरशीची वाढ होत जाते. आणि ही बुरशी जे गोचीड आहेत ह्या गोचिडांवर अटॅक करते आणि ते गोचीड पूर्णपणे वाळून जातात, त्याच्यामध्ये रोग निर्माण होतो
आणि ते गोचीड नष्ट होतात. अशा प्रकारचा जर उपाय तुम्ही केला तर वर्षभर ही बुरशी टिकून राहते. गोठ्यामध्ये जनरली ओलच असते, टिकून राहते आणि वर्षभर तुम्हाला गोचिडांचा त्रास झटक्यात कमी होऊन जाईल. हा प्रयोग मी स्वतः कोपरगाव येथील आमचा जो शासकीय फार्म आहे, जो 400 गायींचा फार्म आहे, तो तिथे व्यवस्थापक असताना आम्ही तिथे हैराण झाले होते सगळे. हा प्रयोग केल्यानंतर आम्ही तिथे 2 वेळा हा प्रयोग केला 1 महिन्याच्या अंतराने आणि पूर्ण गोचीड निर्मूलन झाले. मी रिटायर होईपर्यंत गोचीड तिथं झाले नाहीत. इतका सुंदर आणि प्रभावी कमी खर्चातला हा उपाय आहे. याचा कुठलाही दुष्परिणाम नाही. सर्वांनी माझी विनंती आहे, ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरूर हा प्रयोग करावा की जेणेकरून आपले गोचीड नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने आणि जैविक पद्धतीने होईल की ज्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही. सर्वांनी एकदा हा प्रयोग करून बघावा. माझा हा जो व्हिडिओ आहे आपल्या गावातले जे जे यूट्यूब चॅनेल आहे, व्हॉट्सॲप आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप आहे, सगळ्यावर भरपूर शेअर करावा की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, सगळीकडे व्यवस्थित ओल आहे आणि इथं जर ते अशा प्रकारे हे जर राबवलं तर 100% गोचीड नियंत्रण आपण करू शकू. धन्यवाद.